पालघर में 4 दावेदार मैदान में, प्रीतम राउत पर बड़ी चर्चाओं की गर्माहट। पालघर प्रतिनिधि। पालघर नगर परिषद चुनाव में इस बार मुकाबला और भी दिलचस्प हो गया है। नगराध्यक्ष पद के लिए कुल 4 उम्मीदवार मैदान में उतर चुके हैं, जिसमें चुनावी हवा पूरी तरह गर्मा उठी है। नामांकन के बाद शहर से लेकर गांवों तक केवल एक ही चर्चा, इस बार कौन मारेगा बाजी। गेल्या 27 वर्षामध्ये पालघरची अवस्था एवढी कधी खराब नव्हती एवढी झाली आहे। 10 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते आणि ते म्हणाले की त्यांनी पालघरला या आपल्या पालघरला 250 कोटी रुपये निधी दिला। पण आज पालघरमध्ये सगळीकडे धूळ, खड्डे, कचरा, ट्रॅफिक जाम, अस्वच्छता याच्या पलीकडे काही नाही। आज पालघरची 1.5 लाख लोकसंख्या आहे आणि पालघरच्या 1.5 लाख लोकसंख्येमध्ये 70,000 माझ्या माता भगिनी आहेत। पण आपल्या जे निवडून दिलेले आपले लोकप्रतिनिधी होते त्यांना आपल्या पालघरच्या लोकांच्या फंडामेंटल नीड्स आणि फंडामेंटल गरजा कळल्या नाही। आज पालघरमध्ये महिलांसाठी 70,000 महिला आहेत, पण पालघरमध्ये महिलांसाठी एक शौचालय पण नाही, एक युरिनल पण नाही, लघवीला जाण्यासाठी जागाही नाही। आज माझ्या माता भगिनी ज्या पालघरमध्ये येतात घरातून खरेदी करायला, त्याला जर लघवी आली, त्याला जर युरिन आली तर त्यांना ती लघवी थांबवून घरापर्यंत जावं लागतं। म्हणजे आपल्या लोकांच्या प्राथमिक गरजा आज पालघरमध्ये मी फिरतोय लोकांकडे, मी मतं नाही मागत आहे, मी लोकांना त्यांच्या समस्या विचारतोय। आज पालघरमध्ये लोकांना पिण्याचं पाणी नाहीये, पण पालघरमधून 300 mm ची लाईन गेली आहे वाघुसरला, पालघरच्या लोकांना पाणी नाहीये। ही योजना पालघरची आहे सत्य, हे दिवे लागले। पालघरची योजना पालघरसाठी आहे आणि 27 गावासाठी पण आहे, पण आज पालघरच्या लोकांना पाणी नाहीये। पण आपल्या वाघुसरच्या जिथे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सुरू, नवीन बिल्डिंग झाल्या, तिची लोकसंख्या आता 2-3 हजार पण नाहीये, पण त्याच्यासाठी 300 mm ची लाईन गेली। हे लोक जे म्हणतात आम्ही कामं केली आणि कामं नाही, आम्ही भ्रष्टाचार केला। आज पालघरमध्ये सगळीकडे कचरा, धूळ, ट्रॅफिक जाम, आज तुम्हाला चालता येत नाही, गाडी पार्क करता येत नाही। म्हणजे पालघरच्या ज्या गरजा आहेत, पालघरच्या लोकांच्या मूलभूत गरजा समस्याला कळल्या नाही, कारण हे लोक फक्त मतं मागायला जातात। मी आता फिरतोय लोकांशी बोलतोय, मी लोकांना फक्त विचारतो तुमच्या समस्या काय आहेत, आणि लोक आम्हाला म्हणतात की अरे बाकी लोकांचे लोक येतात ते मतं मागायला येतात आणि तुम्ही का प्रश्न विचारतात। मी म्हटलं जोपर्यंत मी लोकांच्या समस्या समजून घेणार नाही, त्यांच्याशी बोलणार नाही, तोपर्यंत मी डेव्हलपमेंट करू शकणार नाही। कारण डेव्हलपमेंट लोकांना विचार करायची असते। आपण कॉन्क्रीटचे रस्ते आणि कॉन्क्रीटची गटारून डेव्हलपमेंट होत नाही, त्याच्यासाठी सर्वांगीण डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे। आणि आज पालघरमध्ये एकही लिडर नाही। मी गेले 10 दिवस रस्त्यावर उतरलो यांच्या लढायला। माझं नाव प्रीतम राऊत आहे आणि माझी निशाणी आहे हाताच्या पंजा। लोकांना विनंती करतो, आवाहन करतो की यावेळेला तुम्ही पक्ष आणि चिन्हाच्या पलीकडे जा आणि माणूस बघा, कारण 25 वर्ष आपण फक्त चिन्ह आणि पक्ष बघितला, म्हणून आज पालघरची परिस्थिती एवढी खराब झाली आहे। मी तुम्हाला प्रॉमिस देतो की मी कालही तुमचा होतो, मी आजही तुमचा आहे आणि मी उद्याही तुमचा राहील। आणि तुमच्यामध्ये जर तुम्हाला कुठलं काम असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मी तुमच्याकडे जाईल। मी माझा नंबर दिला सगळ्याकडे, कुठलं पण काम असेल तर तुम्हाला माझ्याकडे यायची गरज नाही, मी तुमच्याकडे येईल। माझा नंबर आहे 8999901968। माझं नाव प्रीतम राऊत दादा। आज पालघरमध्ये 250 कोटी रुपये निधी आला आणि पालघरला काय मिळालं बघा। आज पालघरला मी तुम्हाला दाखवतो बघा, आता जिथे उभा आहे तिथे बघा, या मला फॉलो करा कॅमेरा। आज तुम्हाला पालघरमध्ये सगळ्या ठिकाणी कचऱ्याचे पॉकेट्स मिळतील, एवढी अस्वच्छता, दुर्गंधी आहे। आज आपण लोकांकडून टॅक्स घेतो, घरपट्टी घेतो, गव्हर्नमेंटचा फंड येतो, पण आज या मार्केट प्लेस मध्ये बघा काय परिस्थिती आहे। ही बघा, हे पालघरचे मार्केट प्लेस आहे। आज पालघरमध्ये कमीत कमी 500 ठिकाणापेक्षा जास्त, पालघरमध्ये 500 ठिकाणापेक्षा दुर्गंधी आणि कचरा पडलाय। आज पालघर नगर परिषद महिन्याला 1.25 कोटी रुपये खर्च करते साफसफाईवर, 1.25 कोटी रुपये, आणि आज सगळीकडे अस्वच्छता आहे। आज पालघरची गटारं वर्षानुवर्ष साफ नाही केली गेली, कारण पालघरच्या गटारला आउटपुटच नाही आहे। आज पालघरला काय पाहिजे? पालघरला पाहिजे भुयारी गटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक सिस्टम, लोकांना पाहिजे सिग्नल सिस्टम, लोकांना हवे कॅमेरे, महिलांसाठी शौचालय, लोकांना पाहिजे शाळा, लोकांना पाहिजे कॉलेजेस, लोकांना पाहिजे हॉस्पिटल। आज नगर परिषद 42 कोटीचं ऑफिस बांधते,
या दादा नमस्कार. आज पालघर नगर परिषद 42 करोडचं ऑफिस बंद आहे, पण त्यांना हे नाही कळलं की ऑफिसपेक्षा लोकांच्या मूलभूत गरजा त्या काही लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या जास्त महत्वाच्या आहेत. लोकांना कार्यालयापेक्षा लोकांना हॉस्पिटल पाहिजे, लोकांना मुलांसाठी शाळा हवी आहे, लोकांसाठी मुलांसाठी स्पोर्ट्स क्लब पाहिजे, मुलांसाठी जॉगिंग ट्रॅक पाहिजे, सायकल ट्रॅक पाहिजे, मुलांना बॉक्सिंग ट्रॅक पाहिजे, बॅडमिंटन ट्रॅक पाहिजे. आणि हे काय रॉकेट सायन्स नाहीये. हा सगळा निधी होतो 250 कोटी रुपयाचा निधी आपण गायब केला आणि आता पक्ष बदलले. पक्ष बदलून तुमचा भ्रष्टाचार लपत नाही. 250 कोटी रुपयाचा निधी ह्या लोकांनी गायब केला. पालघरची वाहतूक झाली पूर्ण. पालघरला सगळे ठिकाणी अतिशय अस्वच्छता आहे, धूळ आहे, घाण आहे. तर आता वेळ आली आहे, मी तुमच्यासाठी लढतोय, पालघरच्या स्वातंत्र्याची लढाई लढतोय. तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही याचा सामील व्हा. माझे हजारो लोक आहेत जे माझ्या सपोर्टला आहेत, ते सायलेंट आहेत, ते बोलत नाहीत, त्यांना बंधन आहेत, पण तुम्ही पण त्याच्यात सामील व्हा. आणि येणाऱ्या 2 तारखेला मला प्रीतम राऊत करा, हॅशटॅग प्रीतम राऊत मुलगा फॉलो करो इंस्टाग्रामवर. तरी सगळ्यांना विनंती करतो, आता ह्याला सगळ्यांना घरी बसायची वेळ आली आहे. ह्यांनी फक्त राजकारण म्हणजे व्यवसाय आहे, ह्यांचा कुठला व्यवसाय नाही, ह्यांचा पॉलिटिक्स म्हणजेच व्यवसाय आहे. आणि यांच्यावर मी रोज आरोप करतोय, मी रस्त्यावर उतरलो लढायला यांच्या विरुद्ध. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि महाराजांना आम्हाला लढायला शिकवलंय. आणि मी लढतोय तुमच्यासाठी आणि लढणार. आणि इतिहास त्या लक्षात ठेवतो, तो लढतो. म्हणून तुम्हाला आवाहन करतो, तो पण सगळे या लढाईमध्ये सामील व्हा आणि उद्याला मला प्रीतम राऊत करा. धन्यवाद.